माझ्या मुलाने मला मेसेज केला, आई म्हातारपणात तू माझ्याकडून सेवेची किंवा आधाराची कसलीही अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं आयुष्य आहे आणि माझं स्वतःचं कुटुंबही आहे. मी अगदी शांतपणे रिप्लाय दिला, ठीक आहे. आणि त्यानंतर मी थेट वकिलांना फोन करून माझं मृत्यूपत्र बदलून टाकलं. जेव्हा त्याला याबद्दलचं समजलं तेव्हा तो रागाच्या भरात माझ्या घरात शिरला आणि सुदैवाने तुम्हाला हे सांगण्यासाठी आज मी तुमच्यासोबत आहे. मी 32 वर्ष खर्ची घालून एक असं जग उभं केलं होतं ज्याचा मला अभिमान होता. माझे पती माधव आणि मी पुण्यातल्या एका मध्यम पण सुखवस्तू घरात असे राहत होते. आमच्या मुलाला रोहनला आवडलं. आम्ही काही खूप श्रीमंत नव्हतो, पण आम्ही सावध होतो. पै जोडून आम्ही संसार उभा केला होता. जेव्हा 5 वर्षापूर्वी माधव यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला सोडून गेले, तेव्हा त्यांनी आयुष्यभर जे काही कमावलं होतं ते सर्व माझ्या नावे होतं. आमचं घर, त्यांची पेन्शन आणि आमच्या बचतीचे पैसे. ही संपत्ती काही करोडोंची नव्हती, पण माझं उर्वरित आयुष्य आरामात जावं आणि कदाचित मागे काहीतरी चांगलं सोडून जाता यावं इतपत नक्कीच होतं. रोहन नेहमीच एक चांगला मुलगा होता, किंवा निदान मला तरी तसंच वाटायचं. तो मला नियमित फोन करायचा, सणावाराला भेटायला यायचा. सोबत त्याची बायको सीमा आणि त्यांची 2 मुलंही असायची. रविवारी दुपारचं जेवण आम्ही एकत्र करायचो, वाढदिवस साजरे करायचो. मी सुद्धा त्यांना जमेल तशी मदत करायची, कधी नातवंडांना सांभाळणं असो किंवा कधी आर्थिक मदत. जेव्हा त्यांना घराचं रिनोव्हेशन करायचं होतं किंवा सीमाची गाडी बिघडली होती तेव्हा मीच पैशांचं पाकिट उघडलं होतं. मी फक्त एक आजी होते की माझा वापर केला जात होता हा प्रश्न तेव्हा मला कधीच पडला नाही. पण नात्याला पहिला तडा गेला तो 6 महिन्यांपूर्वी. रोहनचा फोन आला. त्याचा आवाज तणावाखाली होता. त्याला 5 लाखांची गरज होती. तो म्हणाला, आई, सीमाच्या आईला कॅन्सर झालाय आणि इन्शुरन्समध्ये सगळा खर्च कव्हर होत नाहीये. मी क्षणाचाही विचार केला नाही आणि दुसऱ्या दिवशी मी पैसे ट्रान्सफर केले. पण मनाला काहीतरी खटकत होतं आणि पुढच्या वेळी जेव्हा ते जेवायला आले तेव्हा मी सहज सीमाला विचारलं, अगं, आईची तब्येत आता कशी आहे? रिकव्हरी व्यवस्थित होतीये ना? सीमा थोडी गोंधळली. रिकव्हरी? कशापासून? ती आश्चर्याने म्हणाली. रोहनने लगेच मध्येच उडी घेतली. अगं, आईला बहुतेक गैरसमज झालाय. ती फक्त एक छोटी तपासणी होती, पण नुकसान होऊन गेलं होतं. मी त्याच्या डोळ्यात ते खोटं स्पष्ट पाहिलं होतं. त्या दिवसापासून मी बारकाईने लक्ष देऊ लागले. खरंच बारकाईने. जेव्हा जेव्हा मी माझ्या बचतीचा किंवा FDचा विषय काढायची तेव्हा सीमाचा चेहरा कसा कठोर व्हायचा हे मला चांगलं दिसू लागलं होतं. रोहन हळूच संभाषणाचा विषय माझ्या पुढच्या नियोजनाकडे वळवायचा. अधूनमधून तो सहज सुचवायचा, आई, तू आता एकटीच असतेस. त्यापेक्षा वृद्धाश्रमात किंवा एखाद्या केअर सेंटरमध्ये राहणं जास्त सोपं जाणार नाही का? काय म्हणायचं होतं त्याला? मी 71 वर्षाची होते, पण रोज सकाळी न चुकता 3 किलोमीटर चालायला जात होते. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करत होते. त्याला असं का वाटत होतं की मला मदतीची गरज आहे? आणि मग तो दिवस उजाडला ज्याने सगळंच बदललं. मी माझ्या स्वयंपाकघरात चहा घेत बसले होते. खिडकीतून सकाळचे कोवळे ऊन आत येत होतं. ही तीच खिडकी होती जी माधवरावांनी खास त्यांच्या आवडीनुसार बसवून घेतली होती. भिंतीवर त्यांचा हसरा फोटो होता, ज्याला मी रोज सकाळी ताजी फुले वाहायची. आणि तितक्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर रोहनचं नाव दिसलं. मला वाटलं नातवंडांचा फोटो पाठवलाय. नातवंडांचा फोटो पाठवला असेल म्हणून मी हसून फोन उचलला. पण त्याऐवजी जिथे जे शब्द होते ते माझ्या गालावर सनसनीत चपराक लावल्यासारखे होते. आई, म्हातारपणात तू माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं आयुष्य आहे आणि माझं कुटुंबही आहे. माझे हात थरथरू लागले. मी तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. याआधी आमचं असं काही भांडणं झालं नव्हतं, काही वादही नव्हता. फक्त 3 दिवसांपूर्वीच आम्ही एकत्र जेवण केलं होतं. मग अचानक हे काय झालं की हे विष कित्येक दिवसांपासून त्यांच्या मनात खदखदत होतं.
आणि गोड हास्य आणि सणावाराच्या भेटीगाठींमागे लपलं होतं. मी तिथेच जवळपास 1 तास सुन्न होऊन बसले होते. चहा केव्हाच थंड झाला होता. ते यावर मी काय उत्तर देणार होते? गयावया करणार होते की मी तुमच्यावर ओझं होणार नाही असं सांगून माफी मागणार होते? मी एक दीर्घ श्वास घेतला. पाठीचा कणा ताठ केला. माधव नेहमी म्हणायचे, सुमित्रा, संकटात वाकायचं नाही. मी फोन हातात घेतला आणि फक्त 2 शब्द टाईप केले. ठीक आहे, बस. त्या पलीकडे काहीही नाही. मी सेंड बटन दाबलं आणि फोन बाजूला ठेवला. छाती धडधडत होती, पण हात आता स्थिर होते. जर रोहनला नात्यांमध्ये रेष ओढायचीच असेल तर मी त्या रेषेचा आदर करेनच. पण आदर हा दोन्ही बाजूंनी असायला हवा नाही का? त्याच दुपारी मी माझे वकील ॲडव्होकेट सावंत यांना फोन लावला. माधव गेल्यावर त्यांनीच आमचं मृत्यूपत्र आणि संपत्तीचं काम पाहिलं होतं. वकील साहेब, त्यांनी फोन उचलताच मी म्हणाले, मला माझं मृत्यूपत्र बदलायचं आहे. या आठवड्यात वेळ मिळेल का? नक्कीच सुमित्रा काकू. सगळं ठीक आहे ना का? सगळं ठीक आहे ना? सगळं अगदी स्पष्ट आहे, मी लगेच उत्तर दिलं. आणि खरंच कित्येक वर्षांनी मला माझं भविष्य स्पष्ट दिसत होतं. मी कुणाची तरी रिटायरमेंट प्लॅन किंवा कुणाची तरी लॉटरी ठरणार नव्हते. जर रोहनला त्याचं आयुष्य आणि कुटुंब महत्त्वाचं होतं तर मलाही माझा वारसा आणि स्वाभिमान जपण्याचा अधिकार होता. पुढचे 2 दिवस मी विचार केला, मी जे काही कमावलंय त्याचा खरा हक्कदार कोण? उत्तर मला अपेक्षेपेक्षा लवकर मिळालं. मी काही संस्थांची माहिती काढली, काही नोंदी केल्या. गुरुवारी सकाळी जेव्हा मी वकील सावंतांच्या ऑफिसमध्ये जाऊन पाऊल टाकलं तेव्हा मला पक्क माहीत होतं की मला काय करायचं आहे. पण मला हे माहीत नव्हतं की वर्षानुवर्ष बंद पडलेल्या एका जुन्या जॉईंट अकाउंटमुळे रोहनला माझ्या बँकेचे मेसेज जात होते. मला हे माहीत नव्हतं की तो ते मेसेज नियमित चेक करत होता. मला हेही माहीत नव्हतं की सावंत असोसिएट वकिलांची फी जी आहे असा मेसेज त्याला गेला असेल. आणि मला याची अजिबात कल्पना नव्हती की मी काय केलंय हे समजल्यावर तो आपल्या थरापर्यंत जाईल. आणि सावंतांबरोबरची मीटिंग तासाभरात आटोपली. त्यांनी मला कोणताही प्रश्न विचारला नाही, माझ्या निर्णयावर शंका घेतली नाही. त्यांनी फक्त अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि पुढच्या आठवड्यात नवी कागदपत्रे सह्यांसाठी तयार ठेवण्याचं वचन दिलं. पण वादळ अजून यायचंच होतं. वकील सावंतांच्या ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा मला कित्येक महिन्यानंतर मनावरचं ओझं उतरल्यासारखं हलकं वाटत होतं. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं हेच असतं का, असा प्रश्न माझ्या मनात आला. अगदी मृत्यूनंतरही आपलं काय व्हावं हे ठरवण्याचा अधिकार असणं म्हणजे स्वातंत्र्य का? मी गाडी चालवत घराकडे निघाले आणि तेच ओळखीचे रस्ते, तीच बाग जिथे लहानपणी मी रोहनला झोका द्यायची, तेच कोपऱ्यावरचं आईस्क्रीम पार्लर जिथे त्याच्या 10वीच्या रिझल्टचाही आम्ही आनंद साजरा केला होता. आज त्या आठवणींनी मला त्रास दिला नाही. त्या आता फक्त अस्तित्वात होत्या, आजच्या वास्तवापासून वेगळ्या. माणसं बदलतात, नाती बदलतात. कधी ती घट्ट होतात तर कधी आपल्याला समजतं की ज्या पायावर आपलं नातं उभं केलंय तो पायाच मुळात कच्चा होता. घरी पोचल्यावर मी जेवण बनवलं आणि पुन्हा माझ्या नेहमीच्या दिनक्रमात रुळायला प्रयत्न केला. पण माझं मन सारखं त्या एका मेसेजभोवती घिरट्या घालत होतं. म्हातारपणात तू माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवू नकोस. त्या वाक्यातली क्रूरता अजूनही मनाला डसल्यासारखी होत होती. पण त्या दुखापत झालेल्या भावनांच्या खाली आता एक वेगळीच भावना जागृत होती, ती म्हणजे उत्सुकता. अचानक असं काय घडलं? रोहनला नक्की काय हवंय? मी माझी जुनी डायरी आणि बँकेचे पासबुक काढली. नव्याने एका वेगळ्या नजरेने मी हिशोब तपासायला सुरुवात केली. ती 5 लाखांची रक्कम सीमाच्या आईच्या आजारपणासाठी, 2 वर्षापूर्वी त्याच्या फॅमिली ट्रिपसाठी दिलेले 2 लाख. नाही, रोहनने त्याला इमर्जन्सी फंड असं नाव दिलं होतं. कधी 50,000, कधी 1 लाख. या रकमा तशा लहान होत्या, त्यामुळे मी कधी प्रश्न विचारला नाही की कधी त्याची बेरीजही केली नाही.
पण आता जेव्हा मी ते सगळे आकडे एका कागदावर उतरवले तेव्हा डोळ्यासमोर स्पष्ट चित्र उभं राहिलं. गेल्या 4 वर्षात मी त्यांना 35 ते 40 लाख रुपये दिले होते. त्यांनी जे काही कारणं सांगितली त्यासाठीच हे पैसे वापरले गेले होते का, की मीच त्यांच्या चैनीच्या आयुष्यात इंधन पुरवत होते आणि ते माझ्या जाण्याची खऱ्या जॅकपॉटची वाट पाहत होते. आणि तितक्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर रोहनचं नाव झळकलं. माझ्या पोटात गोळा आला. मी 2-3 रिंग वाजू दिल्या आणि मग फोन उचलला. हॅलो आई. त्याचा आवाज गंभीर आणि तणावपूर्ण होता. आपल्याला बोलायचे. कशाबद्दल रे बाळा? मी माझा आवाज मुद्दाम शांत आणि नेहमीसारखा ठेवला. तुझ्या आणि वकिलांच्या मीटिंगबद्दल. काय चाललं हे? तर त्याला समजलं तर त्या जुन्या जॉईंट अकाउंटबद्दल मी पूर्णपणे विसरून गेले होते. माधव आजारी पडले तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत रोहनला पैसे काढता यावेत म्हणून आम्ही ते सुरू केलं होतं. माधव गेल्यावर ते बंद करायचं राहूनच गेलो होतं. माझा निष्काळजीपणा. पण ही चूक मी पुन्हा करणार नव्हते. काही नाही रे, फक्त कागदपत्र अपडेट करत होते, मी अगदी सहजपणे म्हटलं. नेहमीच इस्टेट प्लॅनिंग, दुसरं काही नाही. काही नाही? अगं आई, माझ्याशी चर्चा केल्याशिवाय तू तुझं मृत्यूपत्र कसं काय बदलू शकतेस? माझ्या छातीत काहीतरी थंडगार पडल्यासारखं झालं. करू शकत नाही? ते माझं मृत्यूपत्र आहे रोहन. माझी संपत्ती आहे. मला वाटेल तशी मी वाटणी करेन. अगं, पण मी तुझ्यासाठी एवढं सगळं केल्यानंतर, एवढा वेळ तुझी काळजी घेतल्यावर. माझी काळजी? मला हसूच आलं. रोहन, मी एकटी राहते. माझं घर, माझे आर्थिक व्यवहार आणि माझं आयुष्य मी स्वतः सांभाळते. तू नक्की कशाची काळजी घेतलीस रे? ते तुला कळतंय मला काय म्हणायचं आहे ते? मी तुझा मुलगा आहे. आपण कुटुंब आहोत. हो, मी अगदी शांतपणे म्हणाले. तू माझा मुलगा आहेस, पण कुटुंब आपल्या आईला असे मेसेज करत नाहीत. म्हातारपणात माझ्याकडून सेवेची अपेक्षा करू नकोस. फोनवर भयानक शांतता पसरली. मग तो म्हणाला, मी रागात होतो. मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुला तसंच म्हणायचं होतं. मी त्याला मध्येच थांबवलं आणि मी तुझ्या इच्छेचा आदर करते. तुझं स्वतःचं आयुष्य आहे, माझं स्वतःचं आहे. आई, असं करू नकोस. असा मूर्खपणा करू नकोस. मूर्खपणा? त्याने मला मूर्ख म्हटलं. मी डोळे मिटले. मनातल्या मनात 5 पर्यंत आकडे मोजले. मला ठेवावं लागेल रोहन. माझं एक काम आहे. आई, ऐक. आणि मी फोन कट केला. माझे हात पुन्हा थरथरत होते, पण यावेळी भीतीमुळे नाही, तर रागामुळे. या जाणीवेमुळे की ज्या मुलाला मी वाढवलं, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, तोच मुलगा कित्येक वर्षापासून माझा वापर करत होता. त्याच्यासाठी मी फक्त हृदयाचे ठोके असलेली एक बँक होते का? मला आता एका पक्क्या योजनेची गरज होती. फक्त मृत्यूपत्र बदलून चालणार नव्हतं. मला स्वतःला आणि माझ्या संपत्तीला सुरक्षित करायचं होतं. मी उभं केलेलं विश्व अशा लोकांच्या हाती लागू नये ज्यांना त्याची किंमत नाही, हे मला सुनिश्चित करायचं होतं. वकील सावतांनी लिव्हिंग ट्रस्टबद्दल काहीतरी सांगितलं होतं. मला माझे पर्याय समजून घ्यायचे होते. रोहन फक्त लोभी आहे की यामागे अजून काही मोठं कारस्थान आहे? यात सीमाचाही हात आहे की नाही? तीच तर हे सगळं करून घेते का? ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात? मी ती संपूर्ण संध्याकाळ अभ्यासात घालवली. ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, वारसा हक्काचे कायदे, कोर्ट कचेरी, इंटरनेटवरच्या गोष्टी वाचून अंगावर काटा आला. मुलं आपल्याच आईबापांचे पैसे हडपण्यासाठी सह्यांची बनावटी करतात आणि प्रसंगी त्यांना लवकर मरणाच्या दारात लोटतात. माझा स्वतःचा मुलगा असं काही करू शकेल मला विश्वास ठेवायचा नव्हता. पण तो मेसेज माझ्या फोनमध्ये एका पुराव्यासारखा जिवंत होता. त्याने त्याचं खरं रूप दाखवलं होतं आणि आता त्यावर विश्वास ठेवणं मला भाग होतं. मध्यरात्रीपर्यंत माझ्या डोक्यात योजनेचा आराखडा तयार होता. मी प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवणार होते, पुरावे जमा करणार होते. रोहनला त्याचं वेगळं आयुष्य हवंच होतं ना.
ठीक आहे, पण ते माझ्या पैशांच्या जीवावर नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका नव्या उमेदीनं पुन्हा सावंतांच्या ऑफिसमध्ये हजर झाले. मला एक ट्रस्ट स्थापन करायचे आहे. मी त्यांना अगदी स्पष्ट सांगितलं आणि माझी मुख्य संपत्ती मला त्वरित या ट्रस्ट नावावर करायची आहे. सावंत खुर्चीत मागे रेलले. चष्म्याच्या वरून त्यांनी माझ्याकडे पाहिलं. सुमित्रा काकू, हा खूप मोठा निर्णय आहे. एकदा का संपत्ती ट्रस्टमध्ये गेली की ती परत मिळवणं किंवा त्यात बदल करणं सोपं नसतं. तुमचा विचार पक्का आहे? मी 71 वर्षाचे आहे वकील साहेब. वकील साहेब, माझी पेन्शन चालू आहे. बँकेत फिक्स डिपॉझिट आहेत आणि सेव्हिंग खात्यात इतके पैसे आहेत की मी पुढची कित्येक वर्ष राजासारखी जगू शकते. मला घराचे किंवा गुंतवणुकीचे पैसे मोकळे करायचे नाहीत. मला फक्त माझे त्यांना सुरक्षित करायचं आहे. वकील सावंतांनी हळूच मान डोलावली. सुरक्षित कोणापासून? मी त्यांच्या नजरेला नजर भिडवली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, अशा व्यक्तीपासून जो उद्या मला अपात्र किंवा मनस्थिती ठीक नसलेली ठरवून माझी सर्व संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करू शकतो. माझ्या स्वतःच्या मुलापासून. हे बोलताना माझा आवाज कापला नाही. जे सत्य मी गेले काही दिवस स्वतःपासून लपवत होते ते आज मी अगदी उघडपणे बोलले होते. सावंतांच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं. कदाचित त्यांनी अशी प्रकरणं याआधी पाहिली असावीत. मी कागदपत्र तयार करतो, ते म्हणाले. पण सुमित्रा काकू, याला वेळ लागेल आणि जर रोहन तुमची खाती चेक करत असेल तर त्याला हे नक्कीच कळेल. त्याला कळू द्या, मी ताठमानेने म्हणाले. मी काही चोरी करत नाहीये. मी फक्त माझ्या हक्काचं रक्षण करते. पण हो, मी आजच ते जुनं जॉईंट अकाउंट बंद करणार आहे. मी दुसऱ्या बँकेत नवीन खातं उघडेल जिथे त्याला 1 रुपयाचाही व्यवहार दिसणार नाही. सावंतांच्या ऑफिसमधून मी थेट बँकेत गेले. तिथे गेल्या 30 वर्षापासून आमचं एक खातं चालू होतं. मॅनेजर प्रज्ञा, जी मला कित्येक वर्षापासून ओळखत होती, तिने माझं काम तत्परतेनं केलं. पण सही करताना तिने काळजीने विचारलं, काकू, सगळं ठीक आहे ना? असं अचानक जुनं खातं बंद करणं. सगळं ठीक आहे. सगळं काही ठीक आहे प्रज्ञा. फक्त आर्थिक व्यवहार सुटसुटीत करते. मी हसून उत्तर दिलं, पण तिला ते खरं वाटलं नाही. हे तिच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसत होतं. त्या आठवड्याच्या गुरुवारपर्यंत ट्रस्टची कागदपत्रे तयार झाली आणि सुमित्रा साठे चॅरिटेबल ट्रस्ट आता माझ्या घराचा, गुंतवणुकीचा आणि बचतीचा मालक असणार होता. फक्त रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसे सोडून सर्व काही आता लॉक होणार होतं. या ट्रस्टचे लाभार्थी मी खूप विचार करून निवडले होते. गरजू हुशार मुलांसाठी शिष्यवृत्ती, ती प्राणी सेवा संस्था असून जिथून आम्ही आमचा कुत्रा मोती आणला होता, एक कॅन्सरचं हॉस्पिटल आणि माझ्या बहिणीची मुलगी, माझी भाची स्नेहल, जी काहीही अपेक्षा न ठेवता नेहमी माझ्या संपर्कात असायची. या कागदावर रोहनचं नाव कुठेही नव्हतं. मी साक्षीदारांसमोर सह्या केल्या आणि सावंतांनी हाताला हात दिले. काकू, हे ट्रान्सफर व्हायला 1 आठवडा लागेल. त्यानंतर ही संपत्ती पूर्णपणे सुरक्षित होईल. ट्रस्ट मोडल्याशिवाय यात बदल करता येणार नाही. मला मान्य आहे, मी म्हणाले. आणि त्या दिवशी संध्याकाळी रोहनचा फोन आला. मी उचलला नाही. त्याने सलग 3 वेळा फोन केला आणि 5व्या वेळी मी फोन उचलला. कुठे आहेस ग तू? त्याचा आवाज चिंतेने आणि रागाने भरलेला होता. मी किती वेळचा ट्राय करतोय. मी कामात होते, मी अगदी शांतपणे उत्तर दिलं. काय झालं रोहन? काय झालं? आई, तुझं बँक अकाउंट दिसत नाहीये. मी चेक करत होतो तर तिथे अकाउंट डज नॉट एक्झिस्ट असं येत आहे. असा मेसेज येतोय. म्हणजे तो माझ्यावर सतत पाळत ठेवून होता तर. हे ऐकून मला कुणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं. मी ते बंद केलं. मी अगदी सरळ सांगितलं, मला आता माझे व्यवहार माझ्या पद्धतीने ठेवायचे आहेत. बंद केलं. आई, नक्की काय चाललंय? आधी वकील, आता हे बँक अकाउंट. तुला बरं वाटत नाही आहे का? काही आजार वगैरे झालाय का?
त्याच्या आवाजातली काळजी आठवड्याभरापूर्वी असती तर कदाचित मी भावूक झाले असते, पण आता मला त्या काळजीमागे फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे भीती. आपली वारसा हक्काची रक्कम हातातून निसटेल ही भीती. मी ठणठणीत आहे रोहन. मी फक्त माझं भविष्य सुरक्षित करते. जबाबदार माणसं हेच करतात. सुरक्षित? अगं वेडी झाली आहेस का? नक्की कोणीतरी तुझे कान भरलेत. कुणी काही सांगितलं का माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल कुणीच काही सांगितलं नाहीये, फक्त तूच सांगितलेस. मी आठवण करून दिली. म्हातारपणात माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं आयुष्य आहे. आठवलं. पलीकडून शांतता. मग तो गयावया करू लागला. आई, अगं मी तेव्हा ट्रेसमध्ये होतो. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला तसंच म्हणायचं होतं. मी त्याला तोडलं आणि मी तुझ्या 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 काही मर्यादांचा आदर करतोय. तुला माझी जबाबदारी नको आहे ना? ठीक आहे, पण मग त्याचे फायदेही तुला मिळणार नाहीत. फायदे? काय बोलतेस तू? शुभरात्री रोहन. मी त्याचा फोन कट केला. माझे हात आता थरथरत नव्हते. हृदयाचे ठोके वाढले नव्हते. उलट 71 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच मी स्वतःला प्राधान्य दिलं होतं आणि ते पाण्याबाहेर आल्यावर मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं. 2 दिवसानंतर शनिवारी सकाळी मी अंगणातल्या झाडांना पाणी घालत होते. अचानक दारात एक गाडी जोरात येऊन करकसून थांबली. दरवाजा धाडकन आपटला. रागाच्या भरात वेगाने पडणारी पावलं त्याला माझ्या दिशेने येताना दिसली. मी पाईप खाली ठेवणार तितक्यात रोहन गेट उघडून आत शिरला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हे काय चालवलेस तू? तो ओरडला. मी पाण्याचा पाईप नळाला लावला आणि शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. आवाज खाली ठेव रोहन. शेजारच्यांनाही ऐकू जाईल. मला परवा नाही त्या शेजाऱ्यांची. मी आत्ताच बँकेत बोललोय. त्यांनी सांगितलं की तू जवळजवळ सगळी रक्कम ट्रान्स्फर केली आहेस. सगळी? कुठे गेली ती रक्कम? एका ट्रस्टमध्ये. आणि तो तुझा विषय नाहीये. माझा विषय नाही. तो माझ्या अंगावर धावून आल्यासारखा पुढे आला. ते पैसे माझे आहेत, हक्काचे आहेत माझे. बाबांनी आयुष्यभर यासाठीच काबाड कष्ट केले. बाबांनी आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट केले, आमच्या संसारासाठी. मी त्याला सुधारलं. त्या आता ह्यात नाहीत आणि ते पैसे आता माझे आहेत. मला हवं तसं मी त्याचा विनियोग करेन. तू असं करू शकत नाहीस. तू असं करू शकत नाहीस आई. रोहन अगदी जोराने ओरडला. मी कोर्टात जाईन. मी सिद्ध करेन की तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. मी जागेवरून उठले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहिले. करून बघ. माझ्याकडे डॉक्टरची मेडिकल फाईल आहे जी सांगते की मी ठणठणीत आहे. माझ्याकडे साक्षीदार आहेत जे सांगतील की माझं डोकं ताळ्यावर आहे. आणि माझ्याकडे मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा कागदोपत्री पुरावा देखील आहे. मी पुढे होऊन विचारलं, तुझ्याकडे काय आहे रोहन? फक्त एक मेसेज ज्यात तूच मला सांगितलं आहेस की मी तुझी काळजी घेणार नाही. त्याचा चेहरा अगदी फिका पडला. तुला समजत नाहीये आई. आम्हाला त्या पैशांची गरज आहे. आम्ही त्यावर अवलंबून होतो. कशासाठी? मी अगदी थेट विचारलं. कशासाठी तुम्हाला इतक्या पैशांची निकड आहे? तो गप्प झाला. तो फक्त माझ्याकडे बघत राहिला आणि त्या क्षणी मला हे स्पष्ट दिसलं. तो हिशोब, तो द्वेष. मी त्याच्यासाठी त्याची आई उरले नव्हते. मी फक्त त्याची रिटायरमेंट प्लॅन होते. माझ्या घरातून चालता हो. मी अगदी शांतपणे पण कणभर आवाजात सांगितलं. आणि जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत परत येऊ नकोस. तो गेला. पण मला माहीत होतं की हे इथेच थांबणार नाही. मी लक्ष्मण रेषा ओलांडली होती आणि रोहन सहजासहजी हार मानणाऱ्यातला नव्हता. मी आत आले. दरवाजा कुलूप बंद केला आणि वकील सावंतांना फोन लावला. सुरुवात झाली आहे वकील साहेब. मी त्यांना सांगितलं, मला माझे कायदेशीर अधिकार माहीत करून घ्यायचे आहेत. सावंतांनी तत्परतेने पावलं उचलली. सोमवारच्या सकाळपर्यंत माझ्या सर्व कायदेशीर कागदपत्रांच्या कॉपीज बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित होत्या. डिजिटल बॅकअप क्लाउडवर सेव्ह करा असं त्यांनी सांगितलं. त्यांनी एक पत्रही तयार करून दिलं होतं ज्यात माझ्या मानसिक सक्षमतेचा पुरावा आणि माझे निर्णय ऐच्छिक असल्याचं नमूद केलं होतं.
आणि ते नमूद केलेले त्यांनी मला अजून एक सल्ला दिला. काकू, एक पत्र रोहनच्या नावे लिहून ठेवा. जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर तुमच्या निर्णयामागचं कारण रेकॉर्ड होईलच. त्या रेकॉर्डवर असलेलं चांगलं. भावना नकोत, फक्त तथ्य. मंगळवारी दुपारी मी ते पत्र लिहायला बसले. एखाद्या आईने आपल्याच मुलाला तू कसा नालायक ठरलास हे सांगणं किती कठीण असतं. विश्वासघात कायदेशीर भाषेत कसा लिहायचा. शेवटी मी ते साधं आणि सरळ ठेवलं. रोहन, हे पत्र पुष्टी करते की मी सुमित्रा माधवसाठी सुदृढ मनाने आणि शरीराने लिव्हिंग ट्रस्ट स्थापन करून माझ्या इच्छेनुसार लाभार्थी निवडले आहेत. हा निर्णय तू मला पाठवलेल्या मेसेजवर आधारित आहे, ज्यात तू स्पष्ट केलं आहेस की माझ्या वृद्धापकाळात तू माझी काळजी घेण्यास किंवा आधार देण्यास असमर्थ आहेस. मी तुझ्या स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचा हक्काचा आदर करते आणि मी माझा वारसा जपण्याचा माझा हक्क हा बजावत आहे. ही शिक्षा नाही, तर हे स्वसंरक्षण आहे. मी हे पत्र नोटरी करून ठेवलं. बँकेच्या मॅनेजर प्रज्ञाने त्यावर साक्षीदार म्हणून सही केली. आता कोणीही म्हणू शकत नव्हतं की मी कोणाच्या दडपणाखाली होते. त्या बुधवारी रोहन परत आला. त्यावेळी तो सीमाला सोबत घेऊन आला होता. दुपारी 2च्या सुमारास त्यांची गाडी बाहेर थांबली. मी दिवाणखान्यात पुस्तक वाचत बसले होते. बाजूचा चहा थंड झाला होता. बेल वाजल्यावर आधी वाटलं दार उघडू नये, पण लपून बसून प्रश्न सुटणार नव्हते. सीमा दारात उभी होती. तिने अंगात जो महागडा ड्रेस घातला होता त्याची किंमत बहुधा माझ्याकडून घेतलेल्या त्या इमर्जन्सी लोनमधूनच चुकवली असावी. तिच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य होतं. आई, आम्हाला बोलायचं आहे. आत येऊ का? नाही, मी जागेवरूनच म्हणाले. आपण इथेच दारात बोलू शकतो. आई, काय बालिशपणा आहे हा? रोहन सुरू झाला. हा बालिशपणा नाहीये रोहन. तू माझ्या घरी फोन न करता आलास. परवा बागेत माझ्यावर ओरडलास आणि आता तुला आदरातिथ्य हवंय. काय बोलायचंय ते बाहेरूनच बोल. सीमाचं हास्य विरलं. ठीक आहे, आम्ही आलोय कारण आम्हाला तुमची काळजी वाटते. रोहनने मला या सगळ्या पैशांच्या गोंधळाबद्दल सांगितलं. आई, खरंच आई, हे काळजी करण्यासारखं आहे. तुमच्या वयाच्या लोकांना कुणीही सहज फसवू शकतं, मॅनिप्युलेट करू शकतात. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे की मला कुणीतरी फसवलं आहे. आम्ही एवढं म्हणतोय की तुम्ही स्पष्ट विचार करत नाही आहात. रोहन मध्येच म्हणाला. आई, तू कधीच असे तडकातडकीचे निर्णय घेतले नाहीस. पैसे हलवणं, आम्हाला वारसा हक्कातून वगळणं. मी तुम्हाला अशा कोणत्याही गोष्टीपासून वगळलं नाहीये ज्यावर तुमचा हक्क होता. तुम्ही स्वतःला तेव्हाच वगळलं जेव्हा तुम्ही मला स्पष्ट सांगितलं की मी एक ओझं आहे. मी असं काहीच म्हणालो नाही. रोहन अगदी खोटं बोलत होता. मी माझा फोन काढला, तो मेसेज ओपन केला आणि त्याच्या डोळ्यासमोर धरला. वाच पुन्हा एकदा. म्हातारपणात तू माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं असं आयुष्य आहे. हे तुझे शब्द आहेत रोहन, तारीख आणि वेळेसहित. सीमाचे डोळे विस्फारले. तिने रोहनकडे पाहिलं. तू हा मेसेज पाठवला होतास? रोहनचा चेहरा पडला. मी रागात होतो ग. त्यावेळी तू तुझ्या आईच्या औषधांसाठी पैसे मागत होतीस आणि माझं काम गेलं होतं. आणि काय फरक पडतो? ती माझी आई आहे. ती मला असं बेदखल करू शकत नाही. खरं तर रोहन, मी अगदी शांतपणे म्हणाले, मी करू शकते आणि ते मी केलंच आहे. सुडापोटी नाही तर स्वाभिमानापोटी. आपलं नातं तुझ्यासाठी काय आहे हे तू स्पष्ट केलंस. मी फक्त त्याचा मान राखते. हे सगळं फक्त पैशांसाठी आहे का? सीमा अचानक थंड आवाजात म्हणाली. तुम्हाला काय वाटतं आम्हाला फक्त पैशांची पडली आहे? आम्ही तुमच्यासाठी नेहमी हजर असतो. आम्ही भेटतो, फोन करतो, तुम्हाला आमच्या आयुष्यात सामावून घेतो. थांब सीमा, मी तिला थांबवलं. तुम्ही वर्षातून 4 वेळा भेटता. जेव्हा काही हवं असतं तेव्हाच फोन करता आणि तुम्ही मला तुमच्या आयुष्यात तोपर्यंत सामावून घेतलं
जोपर्यंत मी त्याला फंडिंग करत होते. मी थेट सीमाच्या डोळ्यात पाहिलं. तुमच्या आई कशा आहेत? तसं माझ्या पैशाने जी कॅन्सरची ट्रीटमेंट झाली त्यातून बरं वाटतंय का त्यांना? ती अगदी गप्प झाली. रोहनने तिचा हात पकडला. बस झालं, आम्हाला हे ऐकून घ्यायची गरज नाहीये. आई, तुला विचार करायला 1 आठवडा देतोय. हे केलेला बदल रद्द कर. जर नाही केलेस तर मी वकिलांशी बोलेन. मी तुला अपात्र घोषित करेन. मी या ट्रस्ट विरुद्ध लढेन. तू काय करतेस हे मी जगाला ओरडून सांगेन. जा, अगदी बिनधास्त जा कोर्टात. मी त्याला आव्हान दिलं. माझ्याकडे वकील आहे आणि तो खूप चांगला आहे आणि माझ्याकडे अशी कागदपत्रं आहेत ज्याच्या विरोधात तू लढू शकत नाहीस. माझ्याकडे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत, साक्षीदार आहेत आणि तुम्ही माझी आर्थिक पिळवणूक केल्याचा पुरावा देखील आहे. म्हणजेच काय तर बँक स्टेटमेंट आहेत. करून बघ रोहन, प्लीज करूनच बघ. ते दोघे निघून गेले. सीमा रडत होती तर रोहन गप्प होता. त्याची दातखिळी बसली होती. मी त्यांना जाताना पाहिलं. मनात काहीच नव्हतं, ना आनंद ना पश्चाताप, फक्त एक शांत ठामपणा होता. पण त्या रात्री अंथरुणावर पडल्यावर भीती हळूच मनात शिरली. जर खरंच रोहनने चांगला वकील लावला तर त्याने न्यायाधीशाला पटवून दिलं की माझं मानसिक संतुलन बिघडले. मी अशा भयंकर गोष्टी ऐकल्या होत्या की मुलं आईवडिलांची गार्डियनशिप म्हणजे ताबा मिळवतात आणि त्यांचं आयुष्य अगदी पूर्णपणे कंट्रोल करतात. माझ्यासोबत असं होऊ शकतं का? मला रात्रभर झोपच लागली नाही. सकाळी मी पूर्णपणे थकले होते आणि हातपाय लटपटत होते. मी पुन्हा वकील सावंतांना फोन लावला. तो कोर्टात जाण्याची धमकी देतोय. मी घाबरलं सांगितलं. वकील साहेब म्हणाले, तो खरंच असं करू शकतो का? तो प्रयत्न करू शकतो, सावंतांनी सावधपणे सांगितलं. पण सुमित्रा काकू, तुमच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी बहुतेकांकडे नसते, पूर्वतयारी. आपण प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवलाय. तुमचे मेडिकल रिपोर्ट्स अगदी स्वच्छ आहेत, साक्षीदार आहेत. जोपर्यंत रोहन सिद्ध करत नाही की तुम्ही अपात्र आहात, जे तो करू शकत नाही, तोपर्यंत त्याच्या हातात काहीच नाही. पण या लढाईचा ताण मी पुटपुटले. मला माहीत आहे, म्हणून मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही काही दिवस कुठेतरी बाहेर जा, स्वतःला वेळ द्या. एखाद्या मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे राहा. रोहनला धमक्या देऊ नका. तोपर्यंत तुम्ही तुमची ऊर्जा परत मिळवा. तुम्हाला त्याची गरज लागणार आहे. त्यांचं म्हणणं पटलं. मी माझी कॉलेजमधली मैत्रीण लताला फोन केला. ती कोकणात एका छोट्या बीचवर राहते. तिचं स्वतःचं एक छोटं पुस्तकांचं दुकान आहे. तिने मला नेहमीच सांगितलं होतं की कधीही ये, ताबडतोब निघून ये. मी सगळं थोडक्यात सांगितल्यावर ती म्हणाली, फक्त 4 कपडे घे आणि चांगल्या मूडमध्ये ये. आपण समुद्रावर फिरू आणि शांतता म्हणजे काय असतं हे तुला आठवण करून देऊ. मी बॅग भरली आणि गुरुवारी सकाळीच निघाले. मी रोहनला सांगितलं नाही की मी कुठे जातीये. मी फक्त 3 दिवसांसाठी गायब झाले. मी समुद्राच्या काठावर अनवाणी चालले. लताच्या दुकानात तिला मदत केली. कितीतरी वर्षापासून वाचायची राहिलेली पुस्तकं वाचली आणि मुख्य म्हणजे मी शांत गाढ झोप घेतली. तिथे मला आठवलं की रोहनची आई असण्यापलीकडे मी कोण आहे. मी सुमित्रा आहे, जिने एक आयुष्य उभं केले, भरभरून प्रेम केले, जवळची माणसं गमावली आहेत आणि जिला आदर मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. रविवारी संध्याकाळी जेव्हा मी घरी परतले तेव्हा मी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार होते. घरी पोचल्यावर मला एक पत्र मिळालं. ते पोस्टाने आलं होतं. तर कोणीतरी दरवाजाच्या खालून सरकवलं होतं. कागद महागडा होता आणि अक्षर सीमाचं होतं. प्रिय आई, म्हणजे सुमित्रा, मला आशा आहे की तुम्ही रोहनला माफ कराल. सध्या त्याच्या ऑफिसमध्ये खूप ताण आहे आणि स्ट्रेसमध्ये असताना तो कधीकधी असं काही बोलून जातो जे त्याला खरंच म्हणायचं नसतं. आपल्याला माहीत आहे की त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे. आम्हाला हे सगळं ठीक करायचं आहे. येत्या शुक्रवारी आपण तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. आपण भांडखोर शत्रूंसारखं नको तर कुटुंबासारखं बोलूया.
आम्हाला तुमची आठवण येते, मुलांना तुमची आठवण येते. चिन्मय म्हणजे नातू सारखाच तुम्हाला विचारतोय की आजी काय येत नाहीये. प्लीज आम्हाला ही सुधारण्याची एक संधी द्या. तुमची सीमा. मी ते दोनदा वाचलं. त्यातला खोटेपणा इतका स्पष्ट होता की तो अपमानास्पद वाटत होता. नातवंडांचा वापर करायचा, भावनांचा हात घालायचा, रोहनच्या वागण्याला ट्रेसचं नाव देऊन पाठीशी घालायचं आणि उलट मलाच दोषी ठरवायचं की मी शत्रूंसारखी वागते. हे गिल्ट ट्रिपिंग म्हणजेच अपराधी वाटायला लागणं याचंच उत्तम उदाहरण होतं. जुनी सुमित्रा असती तर कदाचित वितळली असती. कदाचित मीच जास्त करते असा विचार देखील केला असता. पण नवी सुमित्रा, जिने 3 दिवस स्वतःची किंमत ओळखली होती, तिने शांतपणे ते कागदपत्र लिहिलेल्या फाईलमध्ये ठेवलं आणि त्यावर तारीख टाकली. 2 दिवसांनंतर गुलाबाचा पुष्पगुच्छ आला. सोबत एक कार्ड होतं. आई, मला माफ कर. आपण बोलूया का? रोहन. मी त्या कार्डचा फोटो काढला, फाईलमध्ये जोडला आणि ती फुलं रस्त्याच्या पलीकडच्या वृद्धाश्रमात देऊन टाकली. तिथल्या आजी आजोबांना खूप आनंद झाला. ती कुणी दिली हे मी त्यांना सांगितलं नाही आणि मग फोन कॉल्स सुरू झाले. यावेळी रागाचे नाही तर विनवणीचे फोन होते. आधी सीमाचा फोन आला. आवाज एकदम मवाळ आणि गोड. आई, प्लीज ना, चुका झाल्या आमच्याकडून. आपण विसरून जाऊ शकत नाही का हे सगळं? कुटुंब म्हणजे माफ करणं असतं ना. कुटुंब म्हणजे एकमेकांचा आदर करणं असतं. हे सुद्धा असतं ना सीमा. मी उत्तर दिलं. एकमेकांशी माणुसकीने वागणं असतं. एकमेकांना ATM मशीन समजणं नसतं. हे योग्य नाहीये काकू. आम्ही कधीच सीमा, माझ्याकडे गेल्या 4 वर्षात तुम्हाला दिलेल्या पै हिशोब आहे. 35 ते 40 लाख रुपये. त्या इमर्जन्सीच्या कधीच स्पष्ट झाल्या नाहीत. आपण बसूया का हिशोब घेऊन? तिने फोन कट केला आणि त्यानंतर रोहनने प्रयत्न केला. त्याची पद्धत थोडी वेगळी होती. दुखावलेला, गोंधळलेला मुलगा. आई, मला कळत नाहीये तुला काय झाले. तू बदलली आहेस. ज्या आईने मला वाढवलं तीही नाहीये. तुझं बरोबर आहे, मी म्हणाले. ज्या आईने तुला वाढवलं ती स्वतःच्या स्वाभिमानापेक्षा इतरांच्या गरजांना महत्त्व देणारी पायपुसणी होती. मी आता ती राहिलेली नाही. प्लीज आई, फक्त एकदा जेवायला चल आमच्यासोबत. फक्त एकदा. जर त्यानंतरही तुला असंच वाटलं तर ठीक आहे, पण आम्हाला एक संधी तरी दे. मी जवळपास हो म्हणणारच होते. त्यांचा खोटेपणा मला कळत होता, पण मी थकले होते. सतत नाही नाही म्हणणं खूप दमदार असतं आणि कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात आशा होती की माझा मुलगा बदलेल. पण तितक्यात मला तो मेसेज आठवला. त्यावर तो निर्भळ तिरस्कार आणि तुच्छता आठवली. म्हातारपणात माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवू नकोस. त्याने मला सत्य दाखवलं होतं. मग मी पुन्हा का शंका घेत होते? मी स्वतःवर विश्वास का ठेवत नव्हते? नाही रोहन, आता बास कर. तू तुझी निवड केली आहेस. मी माझी केली आहे. तुला पश्चाताप होईल या गोष्टीचा, तो म्हणाला. ही धमकी आहे का? पलीकडून शांतता. नाही, ही एक भविष्यवाणी आहे. त्याने फोन कट केला. मी स्वयंपाकघरात टेबलवर हात ठेवून बसले होते. श्वास घेताना छाती जड झाली होती. मी बरोबर करत होते ना, की माझ्या अहंकारामुळे ती उरलं कुटुंबही तोडून टाकत होते. मी पुन्हा लताला फोन केला. तिने सगळी कहाणी ऐकून घेतली. ती पत्र, ती फुलं, ते फोन कॉल्स. ते तुला मानसिकदृष्ट्या थकवण्याचा प्रयत्न करत आहेत सुमित्रा, ती तिकडून म्हणाली. ही एक जुनी आणि ठरलेली युक्ती आहे. त्यांना खरंच पश्चाताप झालेला नाहीये ग. त्यांना वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की त्यांचा पैशाचा स्रोत जो आहे तो बंद झालाय. पण लता, जर मी चुकत असेल तर? कदाचित मी जास्तच कठोर वागतेय का? त्यांनी माफी तर मागितली नाही ना. त्यांनी माफी तर मागितली ना. त्यांनी ज्या मेसेजसाठी माझी माफी मागितली, तिने विचारलं. रोहनने कधी असं म्हटलं का? आई, तुला दुखवल्याबद्दल मला माफ कर, माझं चुकलं. की तो फक्त मी ट्रेसमध्ये होतो एवढंच म्हणाला.
मी विचार केला, लताचं बोलणं बरोबर आहे. लताचं बरोबर होतं नाही, मी हळूच म्हणाले. त्यांनी माझ्या प्रतिक्रियेबद्दल माफी मागितली, स्वतःच्या कृत्याबद्दल नाही. मग तुला तुझं उत्तर मिळालं. लता बरोबर होती, पण मला फक्त तिच्या आधाराची गरज नव्हती, मला माणसांची गरज होती. मला स्वतःला आठवण करून द्यायची होती की रोहन आणि सीमा हेच माझं एकमेव कुटुंब नाही आहे. मी पुन्हा माझ्या भजन मंडळाला जायला सुरुवात केली, जे माधव गेल्यानंतर मी बंद केलं होतं. मी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेटले, ज्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं होतं. मी माझी भाची स्नेहलला फोन केला. ती पुढच्याच विकेंडला मुंबईवरून गाडी चालवत आली आणि मला जेवायला बाहेर घेऊन गेली. स्नेहलने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. ती 28 वर्षाची होती, वयाने माझ्यापेक्षा रोहनच्या जवळची, पण तिची समज खूप दांडगी होती. सुमित्रा मावशी, ती म्हणाली, काही लोक फक्त घेणारे असतात. त्यांच्यासाठी नाती म्हणजे देवाणघेवाण नाही, तर एक व्यवहार असतो. रोहन दादा आणि सीमावहिनी तसेच आहेत असं दिसते. पण तो माझा मुलगा आहे ग, मी हळूच फुटफुटले. माहिती आहे मला, आणि म्हणूनच हे जास्त त्रासदायक आहे. पण मावशी, स्वतःचं रक्षण करणं काही चुकीचं नाही आहे. त्या आधाराने मला बळ मिळालं. प्रत्येक भेट, प्रत्येक सत्संग, प्रत्येक चर्चा मला सांगत होती की मी एकटी नाही आहे, मी वेडी नाही आहे, आणि स्वतःसाठी मर्यादा आखणं म्हणजे वाईट माणूस असणं नव्हे. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी रोहन आणि सीमाचं फोन येणं बंद झालं. ती शांतता सुखावणारी होती, पण त्याच वेळी अस्वस्थ करणारीही होती. ते काय प्लॅन करत असतील, वकिलांशी बोलत असतील की त्यांनी माझा निर्णय स्वीकारला असेल अशी आशा करणं म्हणजे माझी भाबडी चूक होती. मी लताकडून परतल्यावर 3 आठवड्यांनी एका रविवारी सकाळी ते अवतरले. मी नाश्ता करत होते आणि तितक्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाठोपाठ रोहन आणि सीमाचा आवाज, आणि त्यासोबत लहान मुलांचा उत्साह. माझी नातवंड. त्यांनी माझ्या नातवंडांना आणलं होतं. बेल वाजण्याआधीच मी दार उघडलं. 6 वर्षाचा चिन्मय धावत पुढे आला. आजी, आजी, आम्ही तुझ्यासाठी बिस्किटं आणली आहेत. आई म्हणाली, तुला बरं वाटत नाहीये. माझ्या काळजात कालवा कालव झाली. मी त्याला मिठी मारली. त्याचा तो लहान मुलांचा विशिष्ट वास, पावडर आणि चॉकलेटचा, श्वासात भरून घेतला. त्याची धाकटी बहीण 4 वर्षाची सिया लाजत लाजत पुढे आली आणि तिनेही मिठी मारली. त्यांच्या डोक्यावरून मी रोहनच्या डोळ्यात पाहिलं आणि तो हसला, पण ते हसू फक्त ओठांपुरतं होतं. आम्ही तुम्हाला सरप्राईज द्यायचं ठरवलं, सीमा अगदी उत्साहाने म्हणाली. आज हवा किती छान दिवस आहे. आपण जुन्या दिवसांसारखं अंगणात बसून नाश्ता करूया. तुम्ही यायच्या आधी फोन करायला हवा होता. मी चिन्मयला बाजूला करत म्हटलं, आजी, तुला आम्हाला भेटायचं नाही आहे का? चिन्मयचा आवाज गोंधळलेला आणि दुखावलेला होता. आता या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार होते की हो बाळा, मला तुला भेटायचंय, पण तुझ्या आईवडिलांनी तुला एक प्यादा म्हणून वापर केला आहे की माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे, पण तुमच्या पालकांनी नात्यात विष कालवले. असं नाही आहे बाळा, मला नक्कीच भेटायचे तुम्हाला, मी म्हणाले. पण मोठ्या माणसांनी एकमेकांच्या घरी जाण्याआधी फोन करायचा असतो. आम्ही केला होता फोन, रोहन म्हणाला. तू उचलला नाहीस, कारण मला माझी मनःशांती जपायची होती, म्हणून मी त्याचा फोन उचलला नव्हता. चल ना आई, येऊ द्या आम्हाला आत. मुलं आजीसोबत राहायला किती उत्सुक आहेत बघ. त्याचा टोन हलका होता, पण त्याखालची धमकी स्पष्ट होती. जर तू आम्हाला नाकारलंस तर तू यांना नाकारतेस. मी बाजूला झाले. माझ्याकडे काही पर्याय देखील होता. माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता? ते हॉलमध्ये स्थानापन्न झाले. मुलं फरशीवर सीमाने आणलेल्या वहीत चित्र काढू लागली. रोहन आणि सीमा सोफ्यावर असे बसले जणू तेच घराचे मालक आहेत. सीमाने डब्यातून घरगुती शंकरपाळी आणि लाडू काढले, जे माझे आवडते आहेत हे तिला चांगलं पक्क माहीत होतं. रोहन घराचं कौतुक करू लागला. आई, किती छान घर ठेवलं आहेस तू. प्रत्येक शब्द मोजून मापून बोलला जात होता. जवळपास 20 मिनिटं चाललेल्या त्या त्रासदायक गप्पांनंतर सीमा मुद्द्यावर आली. आई, जे काही घडलं त्याबद्दल आम्ही खूप विचार केला आणि आम्हाला माफी मागायची आहे.
हो, खरंच, रोहनने सूर लावला. आई, आम्ही परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली. मी तो मेसेज पाठवला नको होता. कामाचं टेन्शन, पैशांची ओढाताण, मी सगळा राग तुझ्यावर काढला. मला माफ कर. ते एखाद्या पाठ केलेल्या कवितेसारखं वाटत होतं. पण 10 फुटांवर माझी नातवंड खेळत होती आणि मला ते नाटक खरं मानावं लागणार होतं. नक्की कशासाठी माफी मागतोयस? मी विचारलं. सीमा थोडी गडबडली. तुम्हाला दुखवल्याबद्दल. तुम्हाला असं वाटायला लावलं की आम्हाला तुमची काळजी नाही आहे. पण तुम्हाला खरं सांगतो का आम्हाला तुमची काळजी आहे. मी तुम्हाला फक्त माझ्या पैशांची काळजी आहे. रोहनचा चेहरा कडक झाला. हे चुकीचं आहे आई. तू मला अपात्र म्हणलीस, कोर्टाची धमकी दिलीस आणि आता आम्ही तुझ्या हॉलमध्ये बसतोय तरी तुम्ही इथे बसून काय अपेक्षा करताय? मी विचारलं की तुम्ही मुलांना आणि थोडे लाडू घेऊन आलात म्हणून मी माझा ट्रस्ट रद्द करेन. सगळं पूर्ववत करेन. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. सीमाचा आवाज आता कडक झाला होता. आम्ही कुटुंब म्हणून राहायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही तेच अशक्य करताय. मी अशक्य करते? माझा संयम सुटला. तुम्ही मला तोंडावर सांगितलं की माझी जबाबदारी घेणार नाही, तेव्हा मी माझ्या मर्यादा आखल्या. ज्या इमर्जन्सीच्या नावाखाली तुम्ही माझे लाखो रुपये संपवलेत, त्यानंतर मी माझी संपत्ती सुरक्षित केली आणि आता मी समस्या आहे. आवाज खाली. रोहन दातोट खात म्हणाला, मुलं तिथेच आहेत. मग तुम्ही त्यांना या चर्चेत आणलाय नको होतं. आणायला नको होतं. सीमा झटकन उठली. चिन्मय, सिया, बाळांनो, जा बरं मागच्या अंगणात खेळा. आजीने छान बाग लावली आहे, ती बघा. मुलं त्या तणावाच्या वातावरणाशी अनभिन्न होऊन बाहेर पळाली. दरवाजा बंद झाला आणि त्या क्षणी सीमाचा मुखवटा गळून पडला. चला, आता हे नाटक बंद करूया, ती अगदी थंडपणे म्हणाली. तुम्ही स्वार्थी आणि सूडबुद्धीच्या वागत आहात. तुमच्याकडे तुम्हाला लागेल त्यापेक्षा जास्त पैसे आहेत आणि तरीही तुम्ही तो आखडून धरलाय. जेव्हा तुमचं स्वतःचं कुटुंब इथे आर्थिक अडचणीत आहे. मी हसले. सीमा, तू मर्सिडीज चालवतेस. तुझी दोन्ही मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात. नक्की कुठे आहे तुझी अडचण? तो तुझा विषय नाही आहे, रोहन खेकसला. पण माझा पैसा तुमचा विषय आहे ना. आम्ही तुमचं कुटुंब आहोत. माझं कुटुंब. मी उठून उभी राहिली. गेल्या 5 वर्षात माझ्यासाठी केलेली एक अशी गोष्ट सांगा जी फक्त भविष्यात मिळणाऱ्या वारसासाठी केली नव्हती. ते गप्प झाले. ती शांतता त्यांच्या पापाची कबुली होती. आता ऐक काय होणार आहे ते. रोहनचा आवाज खोल आणि धोकादायक झाला. तू आत्ताच्या आता तुझ्या वकिलाला फोन करणार आहेस. तो ट्रस्ट रद्द करणार आहेस. आमचा वारसा हक्क पूर्ववत करणार आहेस. आणि हे सगळं या महिन्याच्या अखेरीस झालं पाहिजे. नाहीतर काय? मी त्याला विचारलं. नाहीतर तू तुझ्या नातवंडांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस. सीमाने ही धमकी इतक्या शांतपणे दिली जणू ती हवामानाबद्दल बोलत होती. गरज पडली तर आम्ही घर बदलू, शहर सोडू. आम्ही मुलांना सांगू की आजीला तुम्हाला भेटायचं नव्हतं. तिने कुटुंबापेक्षा पैशाला महत्त्व दिलं. ते शब्द एखाद्या शस्त्रासारखे काळजात घुसले. माझी नातवंड. चिन्मयचं ते निरागस हसू, सियाचं बोबडं बोगलं गाणं, हे सगळं मी पुन्हा कधीच अनुभवणार नाही. पण त्या वेदनेतून मला त्यांची ही चाल स्पष्ट दिसत होती. मुले हे त्यांचे शेवटचं हत्यार होतं. पैशासाठी ते पोटच्या मुलांना वापरत होते. त्यांना दुखापत करत होते. माझ्यापासून तोडत होते. माझ्या घरातून चालते व्हा. मी अगदी थरथरत्या आवाजात म्हणाले. आई, चालते व्हा म्हटलं ना. आणि जर पुन्हा कधी माझ्या नातवंडांचा वापर मोहरा म्हणून केला तर मी त्याचा पुरावा कोर्टात सादर करेन. तुम्ही किती नालायक पालक आहात हे न्यायाधीशांना मी पुराव्यानिशी सांगेन. रोहनचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तुला पश्चाताप होईल याचा. मी वचन देतो तुला. मला फक्त एकाच गोष्टीचा पश्चाताप आहे की मी तुमचं खरं रूप आधीच का ओळखलं नाही. ते निघाले. त्यांनी मागच्या अंगणातून मुलांना अक्षरशः ओढत नेलं.
चिन्मयचा गोंधळलेला आवाज आला, पण आजीला आणि गाडीचा दरवाजा बंद झाला. मी त्यांना जाताना पाहिलं. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मी खरंच माझी नातवंड गमावली होती का? रोहन खरंच असं काही करेल का? त्या विचाराने मला मळमळायला लागलं. मी बाथरूममध्ये धावत गेले आणि बेसिनवर ओकारी काढली. शरीराने त्या ताणाला नकार दिला होता, पण त्या भीतीखाली एक आग पेटली होती, ती म्हणजे संताप. त्यांची हिंमत कशी झाली? निष्पाप मुलांना प्यादं बनवण्याची हिंमत कशी झाली? ती माघार घेणार नव्हते. मी माघार घेणार नव्हते. जर मी माघार घेतली असती तर त्यांना काय संदेश गेला असता? की मला धमकावणं सोपं आहे, की जोपर्यंत मुलं त्यांच्या ताब्यात आहेत तोपर्यंत ते मला हवं तसं वागू शकतात? कदापि नाही. मी वकील सावंतांना फोन लावला. त्यांनी धमकी दिली आहे की जोपर्यंत मी ट्रस्ट रद्द करत नाही तोपर्यंत ते मला नातवंडांना भेटू देणार नाहीत. सावंतांचं उत्तर त्वरित आलं, काकू, हे सगळं लिहून ठेवा. काय बोलणं झालं शब्द ना शब्द लिहून ठेवा. जर त्यांनी खरंच असं केलं तर आपल्याला मुलांच्या कस्टडीच्या वेळी याचा उपयोग होईल. कस्टडी या शब्दाने छातीचे ठोके वाढले. पण ते बरोबर होतं. आता हे युद्ध सुरू झालं होतं आणि मला डोक्याने लढायचं होतं. 3 आठवड्यानंतर वकिलांचं पत्र आलं. सावंतांकडून नाही तर रोहनच्या वकिलांकडून, शहरातल्या एका प्रसिद्ध लॉ फर्मकडून, जी फॅमिली कोर्टातल्या अग्रसर केसेससाठी ओळखली जाईल. श्रीमती सुमित्रा साठे, आमचे क्लायंट श्री रोहन साठे यांच्या वतीने आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की तुमच्या मानसिक क्षमतेबद्दल आणि नुकत्याच घेतलेल्या आर्थिक निर्णयाबद्दल, जे दबावाखाली किंवा क्षीण मनस्थितीत घेतले असावेत अशी शंका आहे. आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. आम्ही विनंती करतो की तुम्ही एका स्वतंत्र मानसोपचार तज्ज्ञांकडून आपली तपासणी करून घ्यावी. मी ते पत्र शांतपणे वाचलं. हातात सकाळचा चहा होता. तसा असा खेळ खेळायचा आहे तर त्याला. ठीक आहे. मी लगेच सावंतांना फोन केला. ते मला अपात्र ठरवू पाहत आहेत. त्यांना माझी सायकॅट्रिक टेस्ट हवी आहे. करून द्या त्यांना. सावंतांचा आवाज काहीसा समाधानी वाटला. सुमित्रा काकू, तुम्ही माझ्या पाहण्यातल्या सर्वात तल्लख बुद्धीच्या व्यक्ती आहात. तुम्ही ती टेस्ट पास व्हाल आणि त्यांची केस तिथेच कोसळेल. पण आपण एक अट घालूया. डॉक्टरांच्या पॅनेलची निवड आपण करू किंवा कोर्टाने मंजूर केलेल्या यादीतून करू. कंट्रोल आपल्या हातात राहिला पाहिजे. आठवड्याभरातच मी डॉक्टर पल्लवी देसाई यांच्यासमोर बसले होते. त्या ज्येष्ठ नागरिकांच्या केसेसमधल्या तज्ज्ञ होत्या. त्या अत्यंत प्रोफेशनल होत्या. त्यांना फसवणं किंवा भावनिक करणं शक्यच नव्हतं. 3 तास त्यांनी माझी मुलाखत घेतली. माझं बालपण, शिक्षण, आर्थिक निर्णय, रोहनसोबतचं नातं. त्यांनी मला कोडी सोडायला दिली. मेमरी टेस्ट घेतली. माझ्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा केली. चाचणी संपल्यावर डॉक्टर देसाई यांनी माझी नोंदणी केली. काही नोंदण्या केल्या आणि त्या थेट माझ्या डोळ्यात बघून म्हणाल्या, सुमित्रा काकू, मी माझा अधिकृत अहवाल कोर्टात सादर करेनच. तो तर करेनच, पण मी तुम्हाला आत्ताच सांगू शकते, तुमच्यात स्मृतिभ्रंश किंवा मानसिक क्षमतेत घट झाल्याची तीळ मात्रही लक्षणं नाहीत. त्या थोड्या पुढे झुकल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुमचे निर्णय कदाचित तुमच्या मुलाच्या दृष्टीने विक्षिप्त असतील, पण ते पूर्णपणे तर्कसंगत आहेत. आणि ऑफ द रेकॉर्ड सांगायचं तर मी असे प्रकार कधीही पाहिले आहेत. याआधीही खूप पाहिले. जेव्हा म्हातारे आईवडील स्वाभिमानाने वागू लागतात तेव्हा वारस हक्कासाठी टपलेल्या मुलांना ते सहन होत नाही. तुमच्यासोबत जे घडतंय ती एक प्रकारची ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक छळवणूक आहे. फक्त ती उलट्या दिशेने घडते. ते तुम्हाला मदत करण्याऐवजी तुम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांच्या शब्दांनी मला थोडंसं हवंसं वाटलं. मला ते आतून वाटत होतं. त्याला आज एका तज्ज्ञाने दुजोरा दिला होता. 15 नोव्हेंबरला सुनावणीची तारीख ठरली. कोर्टातलं वातावरण गंभीर झालं होतं. जुन्या लाकडाचा आणि कागदपत्रांचा एक विशिष्ट वास तिथे भरून राहिला होता. एका बाजूला रोहन आणि सीमा त्यांच्या वकिलासोबत बोलत होती आणि ते त्यांच्यासोबत बसले. तो वकील अंगावर महागडा कोट घालून आला होता, पण त्याची नजर धूर्त होती.
त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही. दुसऱ्या बाजूला मी आणि वकील सावंत आम्ही बसलो होतो. मी माझी साडी नीट सावरली होती, केस विंचरलेले होते आणि हात स्थिर होते. रोहनच्या वकिलांनी सुरुवात केली. त्यांनी माझं चित्र एक दुःखी, एकाकी आणि वयस्कर अशी विधवा स्त्री जी आहे अशी उभं केलं होतं, जी कोणाच्याही प्रभावाखाली येऊन चुकीचा आर्थिक निर्णय घेत आहे. त्यांनी असं सुचवलं की वकील सावंतांनी माझी दिशाभूल केली आहे किंवा मला अल्झायमरची सुरुवात झाली आहे. मग डॉक्टर पल्लवी देसाई साक्ष द्यायला उभ्या राहिल्या आणि अवघ्या 15 मिनिटात त्यांनी समोरच्यांची केस उद्ध्वस्त केली. माझ्या रिपोर्टनुसार त्या न्यायाधीशांकडे बघून म्हणाल्या, श्रीमती सुमित्रा साठे यांची मानसिक स्थिती त्यांच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे. त्या स्वतःचं घर चालवतात, स्वतःची काळजी घेतात, मानसिक कार्यात सक्रिय आहात. त्यांचे निर्णय हे मानसिक आजारातून नाही तर कौटुंबिक मतभेदातून आलेले आहेत आणि ते घेण्यास त्या पूर्णपणे समर्थ आहेत. रोहनचा वकील गडबडला, पण मॅडम, एका आईने आपल्या एकुलत्या एका मुलाला असं वारसा हक्कातून बेदखल करणं हे असामान्य नाही का? असामान्य असू शकतं, पण बेकायदेशीर किंवा वेडेपणाचं नक्कीच नाही. डॉक्टरांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं. त्यांच्या निर्णयामागे स्पष्ट कारण होतं. न्यायाधीश म्हणजे जज, ज्या स्वतः एक 70च्या बाई होत्या, त्यांनी चष्म्यातून रोहनकडे पाहिलं. मिस्टर रोहन, तुम्ही तुमच्या आईला हा प्रश्न का पाठवला होता? तुम्ही तुमच्या आईला हा मेसेजही पाठवला होता. त्यांनी तो मेसेज मोठ्याने वाचून दाखवला. म्हातारपणात तू माझ्याकडून सेवेची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं आयुष्य आहे. रोहनचा चेहरा पडला. तो तोतरायला लागला. ते मी रागात होतो. त्या पैशांबद्दल विचारत होतो. म्हणजे तुम्ही पैशांसाठी रागात होता आणि आता आईने तिचे पैसे तिच्या मर्जीने वापरले म्हणूनही तुम्ही रागात आहात. न्यायाधीशांनी विचारलं, तिने तुमची काळजी घेऊ नये असं तुम्हाला वाटतं, पण तिने पैसे मात्र तुम्हालाच द्यावेत असं तुमचं म्हणणं आहे का? तसं नाही आहे. मला तर तसंच दिसतंय. न्यायाधीशांनी मला विचारलं, श्रीमती साठे, तुमच्यावर कुणी दबाव टाकत आहे का? नाही मॅडम. तुम्हाला परिणामांची कल्पना आहे पूर्णपणे. तुम्हाला तुमच्या निर्णयात काही बदल करायचा आहे का? नाही मॅडम. न्यायाधीशांनी हातोडा वाजवला नाही, पण त्यांचा आवाज एखाद्या वज्रासारखा घुमला. अपात्रतेची याचिका फेटाळण्यात येत होती. श्रीमती साठे या पूर्णपणे सुदृढ असून त्यांना त्यांची संपत्ती हवी तशी वापरण्याचा अधिकार आहे. केस डिसमिस. रोहनच्या वकिलांनी कागद आवरली. सीमाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. पण रोहन, तो माझ्याकडे निव्वळ तिरस्काराने बघत होता. आम्ही कोर्टरूममधून बाहेर पडलो तेव्हा कॉरिडॉरमध्ये त्याने माझा हात पकडला. हे इथं संपलेलं नाहीये. वकील सावंत लगेच आमच्याकडे आले. मिस्टर रोहन, हात सोडा. हा छळवणुकीचा गुन्हा ठरू शकतो. रोहनने माझा हात सोडला, पण तो माझ्या कानाशी आला. तू खूप मोठी चूक केली आहे साई. जेव्हा तू म्हातारी होऊन अंथरुणाला खिळशील, एकटी पडशील, तेव्हा माझ्याकडे रडत येऊ नकोस. मी त्याच्याकडे पाहिलं, खरंच पाहिलं, आणि मला तिथे माझा मुलगा दिसलाच नाही. एक अनोळखी माणूस दिसला. मी माझा मुलगा नक्की कधी गमावला की तो कधी माझा नव्हताच. रोहन, मी अगदी शांतपणे म्हणाले, मी एकटी पडणार नाही. माझ्याकडे मित्र मैत्रिणी आहेत, समाज आहे आणि मुख्य म्हणजे स्वाभिमान आहे. तुझ्याकडे लोभाशिवाय दुसरं काय आहे? तो काहीच न बोलता निघून गेला. मी जिंकले होते, पण मला विजयाचा आनंद नव्हता, तर यातून एक पोकळी जाणवत होती. सावंतांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही योग्य तेच केलं. मग इतका त्रास का होतोय? कारण प्रेम आणि विश्वासघात एकाच वेळी अस्तित्वातून असू शकतात, असं त्याने म्हणाले. काकू, तो अजूनही तुमचा मुलगा आहे. तुमचं दुःख वाटणं स्वाभाविक आहे. मी मान डोलावली. पण जेव्हा आम्ही कोर्टाच्या बाहेर त्या दुपारच्या उन्हात आलो तेव्हा मला आतून काहीतरी बदलल्यासारखं वाटलं.
शंका मिटली होती, अपराधीपणा गेला होता, आता फक्त स्पष्टता उरली होती. मी जिंकले होते आणि माझा लढा अजून संपला नव्हता. त्या सुनावणीनंतर 2 महिन्यांनी मला एक रजिस्टर पत्र मिळालं. ते रोहन आणि सीमाच्या गृहकर्ज देणाऱ्या बँकेकडून होतं. त्यांचे 3 हप्ते ते देखील थकले होते. बँकेने त्यांच्या घराच्या जप्तीची नोटीस पाठवली होती. मला हे कसं कळलं? कारण वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी घर घेतलं होतं तेव्हा त्यांनी इमर्जन्सी कॉन्टॅक्ट किंवा जमीनदार म्हणून माझं नाव दिलं होतं आणि ते कधीच बदललं नव्हतं. म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खरंच बिकट होती. मी ती मर्सडीज कार, ते इंटरनॅशनल स्कूल, ती हायफाय लाईफस्टाईल हे सगळं कर्जाच्या डोंगरानं उभं केलं होतं आणि त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी ते माझ्या वारस हक्कावर अवलंबून होते. माझ्या मनात क्षणभर त्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी सहानुभूतीची ठिणगी पेटली. चिन्मय आणि सिया यांनी त्यांच्या आई वडिलांच्या कर्माची फळं का भोगावीत? त्यांच्यासाठी तरी मी मदत करावी का? माझ्या मनात क्षणभर हा विचार आला. पण दुसऱ्याच क्षणी मला सीमाची ती थंड धमकी आठवली. तुम्ही नातवंडांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. मला कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये रोहनच्या डोळ्यात दिसलेला तो तिरस्कार आठवला. मला आठवलं की गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी गरजेच्या नावाखाली माझा कसा वापर केला होता. आणि मी एक निर्णय घेतला. मी मदत करणार नव्हते, पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मी एका खाजगी गुप्तहेराची नेमणूक केली. वकील सावंतांनी सुचवलेले एक निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर पाटील होते ते. मला माझ्या मुलाच्या आर्थिक परिस्थितीची कुंडली हवी होती. मी त्यांना सांगितलं पैसा कुठे गेला, त्यांनी तो कशावर खर्च केला. मला सगळा पुरावा हवाय. पाटील साहेबांनी जे शोधून काढलं ते धक्कादायक होतं. गेल्या 6 वर्षात रोहन आणि सीमाने त्यांच्या उत्पन्नापेक्षा 1.5 कोटी रुपये जवळपास जास्त खर्च केले होते. आणि हा खर्च मुलांच्या शिक्षणावर किंवा गरजेच्या वस्तूंवर नव्हता. तो खर्च झाला होता युरोपच्या ट्रिप्सवर, महागड्या क्लबच्या मेंबरशिपवर, सीमाच्या कॉस्मेटिक सर्जरीवर आणि ब्रँडेड कपड्यांवर. आणि यातला सर्वात भयंकर भाग म्हणजे त्यांनी हे कर्ज माझ्याकडून मिळणाऱ्या वारसा हक्काच्या भरवशावर उचललं होतं. वेगवेगळ्या सावकारांकडून आणि बँकांकडून त्यांनी हे सांगून कर्ज घेतलं होतं की आई गेल्यावर सगळी संपत्ती आमचीच होणार आहे, तेव्हा आम्ही फेडू. त्यांना इतका आत्मविश्वास होता की मी मरेन आणि सगळं त्यांनाच मिळेल. पाटील साहेबांना आणखी एक गोष्ट सापडली, ती म्हणजे ईमेल्स. काही वर्षापूर्वी रोहनने एका वकिलाशी चर्चा केली होती. विषय होता, जर पालक हट्टी असतील आणि संपत्ती देत नसतील तर वारसा हक्क लवकर मिळवण्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहेत. थोडक्यात मी लवकरात लवकर मरावं किंवा बाजूला व्हावं यासाठी तो कायदेशीर पळवाटा शोधत होता. मी सावंतांच्या ऑफिसमध्ये बसून तो रिपोर्ट वाचत होते. मला मळमळत होतं. तो इतक्या वर्षापासून हे प्लॅन करत होता. तसंच दिसतंय, सावंत अगदी सावधपणे म्हणाले. सुमित्रा काकू, आपल्याकडे फसवणुकीचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक शोषणाचा पुरावा आहे. आपण त्यांच्यावर पोलीस केस करू शकतो. मी विचार केला, तुम्हाला करायचे आहे का? मी विचार केला, माझ्या मुलाला हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत पाहणं, माझ्या नातवंडांनी बापाला तुरुंगात भेटायला जाणं, ती बदनामी, ती चर्चा नाही. मी शेवटी म्हणाले, पोलीस केस नको, पण मला त्यांना हे सांगायचं आहे की मला सगळं माहीत आहे. ते हरले आहेत हे त्यांना समजलं पाहिजे. तर सावंतांच्या मदतीने मी एक अंतिम पत्र तयार केलं. ते कुरिअरने मंगळवारी सकाळी रोहनच्या घरी सोपवलं. रोहन आणि सीमा, माझ्या हाती तुमच्या आर्थिक व्यवहाराचा पूर्ण कच्चा चिठ्ठा लागला आहे. तुम्ही माझ्या नावावर भविष्यात मिळणाऱ्या संपत्तीच्या बदल्यात घेतलेली कर्ज, तुमचा अवाढव्य खर्च आणि वारसा हक्क लवकर मिळवण्यासाठी तुम्ही वकिलांशी केलेली चर्चा, हे सगळं मला माहीत आहे. तसंच मला नातवंडांपासून तोडण्याच्या तुमच्या धमक्या आणि माझा मानसिक छळ याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, मी तुम्हाला आता किंवा भविष्यात 1 रुपयाचीही मदत करणार नाही. तुमच्या घराची जप्ती ही तुमची समस्या आहे. तुमची कर्जे तुम्हीच काढ आहेत आणि तुमच्या आर्थिक निवडीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तरीही मी निष्ठुर नाही.
या पत्रासोबत मी काही चांगल्या आर्थिक सल्लागारांचे त्यांचे नंबर देखील देत आहे, जे तुम्हाला कर्जातून बाहेर पडायला मदत करतील. तसेच फॅमिली थेरपीचेही नंबर आहेत. माझ्या मृत्यूपत्रात कोणताही बदल होणार नाही. माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती ट्रस्टनुसारच वाटली जाईल. तुम्हाला काहीही मिळणार नाही. आणि हो, माझी एक शेवटची ऑफर आहे. जर कधी तुम्हाला मनापासून पश्चाताप झाला, पैशासाठी नाही तर तुम्ही मला दिलेल्या त्रासाबद्दल, आणि जर तुम्हाला आर्थिक अपेक्षा न ठेवता परस्पर आदरावर आधारित नातं पुन्हा जोडायचं असेल, तर माझी दारं उघडी आहेत. माझ्या चेकबुकसाठीही नाही, तर माझ्या हृदयासाठी. पण तो निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. आई, सुमित्रा. त्यानंतर 3 आठवडे काहीच उत्तर आलं नाही, आणि मग एका हिवाळ्याच्या संध्याकाळी माझ्या दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर दारात चिन्मय आणि सिया उभे होते. त्यांचा हात एका अनोळखी बाईकडे पकडला होता. रस्त्यावर रोहनची गाडी उभी होती, पण तो गाडीतून खाली उतरला नव्हता. त्या बाईने आपली ओळख करून दिली. ती फॅमिली कोर्टाने नेमलेली पर्यवेक्षक होती. तपासाअंती कळलं की रोहन आणि सीमाचं घर बँकेने जप्त केलं होतं. त्यांची परिस्थिती इतकी खालावली होती की त्यांना आता नाईलाजाने सीमाच्या माहेरी म्हणजे सासूरवाडीला जाऊन राहावं लागत होतं. एका भारतीय पुरुषासाठी यापेक्षा मोठी नामुष्की ती काय असणार. त्यांच्या दिवाळखोरीच्या या कारवाईचा एक भाग म्हणून कोर्टाने आदेश दिला होता की आजीला नातवंडांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांनी हे प्रेमानं केलं नव्हतं तर बहुधा सावंतांनी कोर्टात माझ्या वतीनं आजी आजोबांच्या हक्कासाठी याचिका दाखल केली असावी, म्हणून हे घडलं होतं. मला त्यांचं कारण जाणून घ्यायचं नव्हतं. मला माझी नातवंड 2 तासासाठी मिळाली. आम्ही एकत्र शंकरपाळी खाल्ली, गोष्टी वाचल्या, अंगणात थोडा वेळ खेळलो. जाताना सियाने मला घट्ट मिठी मारली. आजी, आम्ही परत येऊ शकतो का? कधीही बाळा, कधीही. मी अगदी त्यांना घेऊन जाणारी गाडी पाहिली. रोहनने एकदाही माझ्या घराकडे वळून पाहिलं नाही. मी जिंकले होते. मला ज्या प्रकारे जिंकायचं होतं तसं हे नव्हतं. मला माझा मुलगा परत हवा होता, प्रेमळ आणि खरा. पण मला असा विजय मिळाला होता जो सर्वात महत्त्वाचा होता. माझा स्वाभिमान, माझी शांतता आणि माझं स्वातंत्र्य. 6 महिन्यानंतर पुण्यात वसंताची चाहूल लागली होती आणि गुलमोहराचं झाड बरसलं होतं. मी माझ्या दिवसाची सुरुवात 3 किलोमीटर चालण्याने करत होते. माझं आरोग्य गेल्या कित्येक वर्षापेक्षा उत्तम होतं. माझ्या नवीन डॉक्टरांनी सांगितलं, सुमित्रा काकू, तुमचं हृदय एखाद्या 15 वर्ष लहान व्यक्तीसारखं तंदुरुस्त आहे. तुम्ही जे काही करताय ते असंच चालू ठेवा. मी काय करत होते? मी फक्त जगत होते, खरं आयुष्य जगत होते. मी लताच्या सांगण्यावरून एका बुक क्लबला जॉईन झाले होते. तिथे 50 ते 80 वयोगटातल्या अनेक महिला होत्या. आम्ही दर आठवड्याला भेटायचो, पुस्तकांवर आणि आयुष्यावर गप्पा मारायचो. त्या आता माझ्या जवळच्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांचा आधार भक्कम होता. मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथे उपचार घेणाऱ्या लहान मुलांना मी गोष्टी वाचून दाखवायची, त्यांच्यासोबत खेळायची, त्यांच्या चिंतेत असलेल्या पालकांना धीर द्यायची. या कामामुळे मला जगण्याचा एक नवा हेतू मिळाला. रोहन आणि सीमाने माझ्या काळजात जी पोकळी निर्माण केली होती ती या लहान मुलांच्या प्रेमाने भरून निघू लागली. माधवरावांच्या नावाने सुरू केलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा 3 हुशार विद्यार्थ्यांना झाला होता. त्यांची अगदी मनापासून लिहिलेली आभारपत्रे ती वाचून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. हात होतात तो माझा खरा वारस. ही होती माझ्या जगण्याची कमाई. माझी भाची स्नेहल आणि माझं नातं आता खूप घट्ट झालं होतं. ती दर महिन्याला मला भेटायला यायची. मावशी, तू मी पाहिलेली सर्वात समंजस आणि हुशार स्त्री आहेस, ती एकदा म्हणाली. एका अशा मुलीकडून जी वर्षभरापूर्वी मला नीट ओळखतही नव्हती. हे शब्द ऐकून माझं मन भरून आलं. मी माझ्या निर्णयासोबत आता शांत झाले होते. हो, रोहनसोबत जे नातं असावं असं मला वाटत होतं ते तुटल्यासारखं दुःख नक्कीच होतं. पण स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण केल्याचा मला कोणताही पश्चाताप नव्हता. मी शिकले होते की कोणावर प्रेम करणं म्हणजे त्यांना तुमचा छळ करू देणं नव्हे. मी शिकले होते की कुटुंब हे फक्त रक्ताच्या नात्यावर ठरत नाही, तर ते परस्पर आदर आणि काळजी यावर ठरतं. आता माझं घर, मित्र आणि मैत्रिणींनो,
हास्याने आणि एका उद्देशाने भरलेलं असायचं. मी माझ्या बुक क्लबच्या मैत्रिणींसोबत मराठी नाटकांचे सीझन पास काढले होते. आम्ही नाटकांना जायचो. मी पुन्हा पेंटिंग करायला सुरुवात केली होती आणि स्थानिक प्रदर्शनात माझी 2 पेंटिंग्स विकलीसुद्धा गेली होती. मी दर महिन्याला लताला भेटायला कोकणात जायची. एवढंच काय, मी माझ्या भजन मंडळासोबत काशी यात्रेला आणि काश्मीरला सुद्धा जाऊन आले. हे ते आयुष्य होतं ज्याची मी खरी हक्कदार होते. दुसरीकडे रोहन आणि सीमाची परिस्थिती आणखीच बिकट झाली होती. मी त्यांच्याबद्दल चौकशी करत नव्हते कारण मला त्यात काही रस नव्हता. पण पुण्यात बातम्या लपून राहत नाहीत. त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली होती. त्यांना ते मोठं घर सोडून एका उपनगरात लहान आणि दाटीवाटीच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहावं जात होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच सीमाला नोकरी करावी लागत होती. एका कपड्यांच्या दुकानात ती सेल्स वुमन म्हणून काम करत होती. रोहनचा बिझनेस पूर्णपणे बुडाला होता आणि तो आता एका इलेक्ट्रिक शोरूममध्ये सेल्स असोसिएट म्हणून नोकरी करत होता. मुलांना इंटरनॅशनल स्कूलमधून काढून एका साध्या शाळेत टाकावं लागलं होतं. त्यांची ती बोटं, ती महागडी मर्सिडीज जप्त झाली होती. आता त्यांच्याकडे एक जुनी खटारा झालेली सेकंड हँड गाडी होती. त्यांनी त्याचं सगळं आयुष्य एका पैशावर उभं केलं होतं जे त्यांचं नव्हतंच. एका अशा वारसहक्काच्या भरोशावर जो त्यांनी कधी कमावलाच नव्हता. आणि जेव्हा तो पायात खचला तेव्हा सगळा डोलारा कोसळला. मला समाधान नाही तर दुःखच वाटलं. दुःख याचं की त्यांनी नात्यांऐवजी संपत्तीचा पाठपुरावा केला आणि आयुष्याची इतकी वर्ष वाया घालवली. दुःख याचं की त्यांच्या लोभाची शिक्षा माझ्या नातवंडांना भोगावी लागत होती. पण मी एक महत्त्वाची गोष्ट शिकले होते. तुम्ही लोकांना स्वतःपासून वाचवू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःचं रक्षण करू शकता आणि स्वतःचं आयुष्य सुंदर बनवू शकता. चिन्मय आणि सियासोबतच्या माझ्या भेटी दर महिन्याला सुरू होत्या. गेल्या वेळी चिन्मयने मला विचारलं होतं, आजी, आम्ही तुला जास्त का भेटू शकत नाही गं? त्याला काय सांगणार? मी फक्त एवढंच म्हटलं, बाळा, कधी कधी मोठी माणसं असे निर्णय घेतात ज्यामुळे त्यांच्याच जवळच्या लोकांना त्रास होतो. पण मला त्याचा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करेन, नेहमीच. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी इथे असेल. अगदी तुम्ही मोठे झालात तरीही. मी ठरवलंय, जेव्हा ती दोघे 18 वर्षाची होतील तेव्हा त्यांना प्रत्येकी एक पत्र मिळेल. त्यात सगळं सत्य लिहिलेलं असेल. त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद केलेली असेल आणि त्यांना हे सांगितलं जाईल की त्यांच्यावर खूप प्रेम केलं गं. एका लाचार आजीकडून नाही जी पैशाने प्रेम विकत घेऊ पाहत होती, तर एका अशा स्वाभिमानी आजीकडून जिने स्वतःचा आदर करायला शिकवलं. आज मागे वळून पाहताना मला उमगलं की त्या एका मेसेजने मला काय दिलं. त्याने मला मुक्ती दिली. स्पष्ट पाहण्याची मुक्ती, स्वतःला निवडण्याची मुक्ती, कर्तव्याच्या ओझ्याखाली न दबता सन्मानाने जगण्याची मुक्ती. मी शिकले की मर्यादा आखणं म्हणजे निष्ठुरपणा नव्हे, तर ते स्वसंरक्षण आहे. तुम्ही एखाद्यावर प्रेम करू शकता आणि तरीही त्यांच्या हातातलं बाहुलं होण्यास नकार देऊ शकता. आणि खरं कुटुंब हे DNA वर नाही तर आदरावर उभं असतं. माझा वारसा आता कुणाला तरी मिळणाऱ्या बँक बॅलन्समध्ये नाही आहे. तो त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे जे माझ्या पैशाने शिकतील, त्या आजारी मुलांमध्ये आहे ज्यांना मी थोडा दिलासा देऊ शकते, आणि त्या नात्यामध्ये आहे जी मी प्रेमाने विणली आहेत. माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. जर तुमची सर्वात जवळची व्यक्ती तुम्हाला फक्त एक पगाराचा चेक किंवा बँक बॅलन्स अकाउंट समजत असेल तर तुमच्यात तिथून निघून जाण्याचं धाडस आहे का? माझी कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की ही कथा कुणाला तरी स्वतःसाठी उभं करण्याची ताकद नक्कीच देईल. कारण लक्षात ठेवा, तुम्ही सन्मानाचे हक्कदार आहात आणि तेही नेहमीच. धन्यवाद.